तर एका बाजूला एकमेकांवरती अशाच प्रकारचे वार पलटवार या संदर्भातही दिवसभरात अनेक घडामोडी घडल्या। मात्र आज दिवसभरात आणखी एका घडामोडीनं सगळ्यांचं लक्ष वेधलं, ते म्हणजे आगामी चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं आता मोठी खेळी खेळलेली असून संघटनात्मक नियुक्त्या जाहीर केलेल्या आहेत। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट आदेश दिलेले आहेत की चंद्रपूर महापालिकेची संपूर्ण निवडणूक सुधीर मुनगंटीवार यांच्याच नेतृत्वात लढवली जाईल। या निवडणुकीसाठी चैनसुख संचेती यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली असून माजी खासदार अशोक नेते यांच्याकडे निवडणूक प्रभारी पदाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे। बरं, विशेष म्हणजे नुकतेच भाजपमध्ये सामील झालेल्या आमदार किशोर जोरगेवार यांची निवडणूक प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर गेल्या काही दिवसांपासून सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार यांच्यामधील वादाच्या चर्चा देखील राजकीय वर्तुळात चांगल्याच रंगल्या होत्या। मात्र या नियुक्त्यांच्या माध्यमातून भाजपनं या वादावर पडदा टाकण्याचा यशस्वी प्रयत्न केलेला आहे। या दोन्ही नेत्यांना एकत्र जबाबदारी देऊन भाजपनं चंद्रपूरमध्ये आपली ताकद एकवटण्याचे संकेत दिले। मुनगंटीवारांचं नेतृत्व आणि जोरगेवारांचे स्थानिक कौशल्य यांचा मेळ घालत ही निवडणूक जिंकण्याचा भाजपचा मानस असल्याचं आता स्पष्ट झालेलं आहे। दरम्यान काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मुनगंटीवारांच्या नियुक्तीमुळे काँग्रेसला कसा फायदा होईल हे देखील सांगितलेलं आहे। कशा प्रकारे हा फायदा मात्र काँग्रेसला होणार आहे ते जाणून घेण्यासाठी स्वतः आपल्या सोबत काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर जोडल्या गेलेल्या आहेत। प्रतिभाताई, आपलं खूप खूप स्वागत आहे न्यूज प्लॅनेटमध्ये। खरं तर एक महत्त्वाचा प्रश्न आपल्याला विचारायचा होता की आज काँग्रेसची एक महत्त्वपूर्ण बैठक देखील पार पडली आणि त्यामध्ये काँग्रेसच्या सर्वच नेतृत्वानं आणि त्यांच्या नेते मंडळींनी त्या ठिकाणी हजेरी लावली। खास करून ज्यावेळेला आम्ही चंद्रपूरबद्दल बोलतोय, तुम्ही विश्वास व्यक्त केलेला आहे की त्या ठिकाणी जी जबाबदारी आता मुनगंटीवार यांना देखील सोपवण्यात आलेली आहे। जोरगेवार आणि मुनगंटीवार यांच्यामध्ये कशा प्रकारे आणि काय सुरू आहे हे तर महाराष्ट्र यावेळेला पाहतोय। मात्र याचा फायदा काँग्रेसला कसा होणार हे मला प्रतिभाजी आपल्याकडून जाणून घ्यायचं आहे। नक्कीच आपण बघितलं असेल की ज्या पद्धतीचे अंतर्गत वाद हे भाजपामध्ये चंद्रपूर जिल्ह्यात सुरू आहे। चंद्रपूरचे विद्यमान आमदार म्हणून किशोर जोरगेवार त्या ठिकाणी आहे, सुधीरभाऊ मुनगंटीवार हे बल्लारशाचे आमदार आहे। पण दोघांचाही हक्क हा चंद्रपूरवरती विशेष हक्क म्हणून ते गाजवत आहे। आधी निवडणुकीची जबाबदारी ही जोरगेवारांकडे दिली होती, नंतर ती जबाबदारी त्यांच्याकडे काढण्यात आली आणि आता संपूर्ण निवडणूक ही सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात लढवल्या जाईल असं आवाहन त्या ठिकाणी करण्यात आलं। मात्र विद्यमान आमदार हे जोरगेवार असल्यामुळे ते मुनगंटीवारांच्या नेतृत्वाला मान्य होणार नाही आणि त्यांचा जो अंतर्गत वाद आहे तो चव्हाट्यावरती येऊन सतत भाजपाचे अंतर्गत कलह हे रस्त्यावरती आपल्याला दिसत आहे आणि मला विश्वास ज्या पद्धतीचे हे वाद त्यांचे आहे याचा फायदा येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसला नक्की होणार आहे। बरं, पण एका बाजूला त्यांच्यातील वाद शमवण्यासाठी म्हणून पक्षाकडून दोघांना समसमान जबाबदारी देण्याचा प्रयत्न करण्यात आला। मात्र तरी देखील चंद्रपूरमधलं राजकीय गणित कशा प्रकारे बदलू शकतं आणि त्याचा फायदा काँग्रेसला जर घ्यायचा असेल तर मग तुमची रणनीती नेमकी कशा स्वरूपाची असेल? नक्कीच आपण बघितलं असेल की आता नगरपालिकेच्या निवडणुका आटोपल्या। जवळपास चंद्रपूर जिल्ह्याच्या 10 नगरपालिका होत्या आणि विद्यमान 5-5 आमदार हे भाजपाचे असून देखील भाजपाला खिंडार पाडत सगळ्या जनतेने कौल हा काँग्रेसच्या बाजूने दिला आणि हा कौल देत असताना आपण पाहिलं की कुठेतरी जी मनमानी या भाजपवाल्यांची चालू आहे, ज्या पद्धतीचा सत्तेचा सगळा अरेरावीपणा या भाजपांचा चालू आहे, याला नाकारून कुठेतरी काँग्रेसच्या बाजूने जनता आली आणि ज्या पद्धतीनं नगरपालिकेला कौल हा काँग्रेसला दिला तोच कौल हा चंद्रपूरकर काँग्रेसला या महापालिकेत देखील देणार आहे। बरोबर आहे। कुठले चंद्रपूरकरांचे फार महत्त्वाचे प्रश्न आहेत की जे सोडवणं गरजेचं आहे, कारण यावेळेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे ज्या वेळेला निकाल लागले, नगर परिषद असेल, नगर पंचायत असेल, त्यामध्ये एक गोष्ट दिसून आली की महाविकास आघाडीमध्ये केवळ आणि केवळ बढत किंवा फायदा हा केवळ काँग्रेसला झालेला होता। येत्या काळातल्या निवडणुकांमध्ये देखील काँग्रेसला त्याचा कितपत फायदा मिळू शकतो असं तुम्हाला वाटतं? काँग्रेसकडे जनता जर झुकत असेल तर ती का झुकताना दिसते? बरं, दुसरीकडे एक घवघवीत आणि मोठं यश हे भाजप आणि शिवसेना जी शिंदेंची आहे त्यांना मिळाल्याचं पाहायला मिळालं होतं। अजितदादांना देखील पसंती मोठ्या प्रमाणात असल्याचं दिसून आलेलं होतं। मात्र काँग्रेस नेमका कशा प्रकारचा निर्णय घेताना दिसेल? कारण अनेक ठिकाणी तुम्ही देखील महाविकास आघाडीमध्ये सोबत नसल्याचं पाहायला मिळालेलं होतं। मात्र आता पुढचे निर्णय जरी येणं अपेक्षित असलं तरी देखील चंद्रपूरला धरून मला आपल्याकडून जाणून घ्यायचंय।
प्रतिभाजी. आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला की महाविकास आघाडी जी लोकसभेत विधानसभेत आमच्या सोबत होती त्यांना सोबतच घेऊन आपण महापालिकेची निवडणूक देखील लढवली पाहिजे. हां. पण त्यांनी कुठेतरी स्वतंत्रतेचा नारा या ठिकाणी करून आम्ही स्वतंत्र लढणार अशा पद्धतीचा आणि जागा वाटप करत असताना आपण पाहिलं की वंचित या ठिकाणी आहे, राष्ट्रवादी शरद पवार गट आहे आणि कुठेतरी मुख्य पक्ष म्हणून आम्हालाही निर्णय घेत असताना त्यांनी डिमांड केलेल्या सगळ्या जागा आम्ही देणं शक्य होऊ शकत नाही. पण जेवढ्या जागेवरती त्यांचा हक्क आहे तेवढ्या जागा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहोत आणि त्या दृष्टिकोनातून कुठेतरी एक चर्चा आमची महाविकास आघाडीच्या बाबतीत या ठिकाणी सुरू आहे. बरोबर आहे प्रतिभाताई. एका बाजूला चंद्रपूरवरती पूर्णपणे कॉन्सन्ट्रेशन असल्याचं दिसून येत आहे. आज जी तुमची एक महत्त्वपूर्ण बैठक त्या ठिकाणी पार पडलेली आहे, काँग्रेसनं काय रणनीती नेमकी त्यामध्ये आखलेली आहे? वरिष्ठ नेते मंडळींचं काय म्हणणं आहे की जास्तीत जास्त आपलेच नगरसेवक निवडून यावे, यासाठी तुम्ही काय करणार आहात? नक्की ज्या पद्धतीनं आता एकंदरीत महाराष्ट्राचा नाही पण मी माझ्या लोकसभा क्षेत्राचा विचार या ठिकाणी करत असताना आपण पाहिलं की जास्तीत जास्त नगरसेवक या ठिकाणी काँग्रेसचे कसे निवडून जाईल त्याच्यासाठी आमचं सूक्ष्म असं नियोजन बऱ्यापैकी मागील काही दिवसात आम्ही चंद्रपूर महापालिकेचं करत आहोत आणि आताही नियोजन करत असताना जो काही छोटे मोठे गट असतील त्यांना सोबत घेऊन प्रत्येक जातीच्या प्रत्येक धर्माच्या माणसाला सोबत घेऊन हे महापालिकेची निवडणूक लढवून या ठिकाणी काँग्रेसचा झेंडा जो नगरपालिकेत होता तो महापालिकेत कसा कायम ठेवता येईल याचा प्रयत्न आम्ही नक्की या ठिकाणी करत आहोत. त्याच दृष्टिकोनातून आज आमची पार्लमेंटरी बोर्डाची मीटिंग झाली आणि त्याच्यातही स्पष्ट संकेत देण्यात आले की ही निवडणूक अंतर्गत कोणाचे वाद असतील कोणाचे विवाद असतील ते सगळे बाजूला ठेवून कुठेतरी पक्ष हा महत्वाचा आहे आणि पक्षनिष्ठा महत्वाची आहे. त्याच दृष्टिकोनातून सगळ्यांनी एकत्रित येऊन हे निवडणूक लढण्याचा निर्णय या ठिकाणी आज झालेला आहे. प्रतिभाताई, आता थोडंसं राजकीय गणित आणि समीकरण याला मी थोडं बाजूला नेतो. चंद्रपूरकरांच्या हिताकडे आपण थोडंसं पाहूयात. कारण सध्या काय होतंय, प्रत्येक चॅनल असेल किंवा प्रत्येक माध्यमामध्ये चर्चा ही केवळ मोठ्या नगरपालिकांसंदर्भातली महानगरपालिकांसंदर्भातली होत असल्याचं आपल्याला ऐकायला मिळतं. मात्र मला चंद्रपूरची नेमकी स्थिती काय आहे, चंद्रपूरकरांचे महत्त्वाचे प्रश्न काय आहेत आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी महापालिकेला तिथल्या कुठल्या प्रकारचे निर्णय घ्यावे लागतील, कारण जाहीरनामे येतील, त्यानंतर उमेदवारही घोषित होतील पुढच्या काळामध्ये. मात्र चंद्रपूरकरांना नेमकं काय हवंय हे तुम्ही कितपत जाणता? आपण बघितलं असेल की 2012ची स्थापना ही चंद्रपूर महापालिकेची आहे आणि स्थापनेचा पहिला महापौर हा काँग्रेसचा होता. बरोबर आहे. त्याच्यानंतर मागील 10 वर्ष हा भाजपचा महापौर त्या ठिकाणी राहिला. पण कुठल्याही पद्धतीचे शहराचे जे प्रलंबित प्रश्न आहे अजूनपर्यंत पाण्याची पर्याय व्यवस्था ही चंद्रपूर शहरासाठी कायमस्वरूपी सोर्स पाण्याचा अजून चंद्रपूरसाठी नाही आहे. औद्योगिक शहर म्हणून चंद्रपूर प्रसिद्ध आहे. मोठ्या प्रमाणात प्रदूषण चंद्रपुरामध्ये आहे. पाहिजे तसा विकास या ठिकाणी झाला नाही. MIDC या ठिकाणी आहे. रोजगाराची मोठी टंचाई या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल की असे अनेक सुशिक्षित बेरोजगार आहे की मोठा औद्योगिक जिल्हा म्हणून नावारूपात जरी असला तरी उद्योगधंदा या सुशिक्षित बेरोजगारांच्या हातात अजूनपर्यंत नाही आहे. बरं. कोळशाचा जिल्हा आहे. इथं कोळसा झालं, खनिज झालं, वीज झाले, विजेची मोठ्या प्रमाणात निर्मिती या ठिकाणी होते पण त्याचा देखील फायदा या चंद्रपूर जिल्ह्याला नाही आहे. असे अनेक प्रश्न या चंद्रपुरातले अजूनही प्रलंबित आहे की जे महापालिका येण्याच्या नंतर ज्या महापौर या ठिकाणी बसतात त्यांना ते पूर्ण करायचे आहे. नक्कीच धन्यवाद. तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात आणि चंद्रपूरची एकंदरीत राजकीय परिस्थिती आणि येत्या महापालिका निवडणुकांमध्ये काय असेल चित्र हे सांगण्याचा प्रयत्न केलात. धन्यवाद. थँक्यू. चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या